आज मी बनवणार आहेत वालाच्या शेंगा। वालाच्या शेंगा मी निसून घेतलेल्या आहे आणि पाण्यात स्वच्छ धुवून घेतले आहे। इकडे मी तेल टाकलं आहे, जिरे टाकलेले आहे, नंतर वालाच्या शेंगा घेऊन कढईत टाकून दिले आहे आणि मिक्स करून घेणार आहे। त्यानंतर शेंगदाणे घेतलेले आहे, ते भाजून घेतले आहे, त्याचा कूट करून घेतलेला आहे। वालाच्या शेंगावर 1 चमचा मीठ, लाल तिखट, काळा मसाला, थोडंसं धना पावडर आणि मिक्स करून घ्यायचं आहे। इकडे थोडीशी हळद, आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडीशी मी तीळ टाकले आहे आणि शेंगदाण्याचा कूट बारीक करून घेतला आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेणार आहे। त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे शेंगा शिजण्यासाठी आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडीशी वाफ देऊन घ्यायची आहे। आता ही वाफ दिली आहे बघा, सुके आपल्याला डब्यासाठी आपल्या वालाच्या शेंगा तयार आहे।